Hello guys, good morning, have a nice day. This is Basweshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the questions by using helping verbs. Helping verbs like am, is, are, was, were, have, has, had, can, could, shall, should, may, might, do, does, did, etc. etc. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टू बीची जी सहाय्यकारी रूप आहेत यांच्या सहाय्याने इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्न कसे विचारले जातात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा. आणि हो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, so let's start today's interesting topic, that is the questions starting from helping words. तर आपण काल WH प्रकारे W आणि H यांनी सुरुवात होणारे प्रश्नार्थक वाक्य इंग्रजीमधले पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टू बीची सहाय्यकारी रूपे जे आहेत एम, इज, आर वगैरे हे जे 24 टू बीची सहाय्यकारी रूप आहेत यांच्या सहाय्यानं इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याचा स्टडी करणार आहोत. तर प्रथमतः आपण एम, इज, आर, एम, इज आणि आर याच्या सहाय्याने इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण चा स्टडी करूया. एम इज युज्ड ओनली विथ आय, म्हणजे करता आय असतानाच याचा उपयोग होतो. विथ आय, ज्या वेळेला करता आय असतो त्यावेळेसच एम हा टू बीचं सहाय्यकारी रूप वापरलं जातं. स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया. सेंटेन्स स्ट्रक्चर, यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असणार आहे? एम प्लस आय प्लस ऑब्जेक्ट प्लस इंटरॅगेटिव्ह साइन म्हणजे क्वेश्चन मार्क. याला क्वेश्चन मार्क किंवा इंट्रागेटिव्ह साइन असे म्हणतात. तर हे काय आहे? हे झालं स्ट्रक्चर. एम प्लस आय प्लस ऑब्जेक्ट प्लस इंटरॅगेटिव्ह साइन म्हणजे क्वेश्चन मार्क. ओके, तर एक्झाम्पल्स कसे असणार आहेत? एक्झाम्पल्स, एम आय टॉल, कसा प्रश्न विचारला जातो? एम आय टॉल, मी उंच आहे का? एम आय टॉल, मी उंच आहे का? किंवा एम आय लेझी, मी आळशी आहे का? एम आय लेझी, मी आळशी आहे का? किंवा एम आय नॉट अ टीचर,
मी शिक्षक नाही का? एम आय नॉट अ टीचर म्हणजे मी शिक्षक नाही का? किंवा नेक्स्ट एक्झाम्पल, एम आय स्ट्रॉंगर दॅन ही? मी त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर म्हणजे मजबूत किंवा मोठा आहे का? किंवा नेक्स्ट एक्झाम्पल, एम आय रॉंग, मी चुकीचं आहे का? किंवा मी म्हणतोय ते चुकीचं आहे का असं म्हटल्यासारखं. तर एमचा उपयोग, हे जे टुबीचं सहाय्यकारी रूप आहे, एम इज आर पैकी एम पहिला जो टुबीचं सहाय्यकारी रूप आहे त्याचा उपयोग कसा होतो, कुठे होतो, तर फक्त कर्ता आय म्हणजे आयच्या नंतरच किंवा आयच्या अगोदरच याचा उपयोग होतो, फक्त आय करता असतानाच. बाकी ही सी इट करता असताना किंवा यू करता असताना किंवा वी दे करता असताना होत नाही, फक्त आय करता असतानाच एमचा उपयोग होतो. आता स्ट्रक्चर कसं आहे, एम पहिल्यांदा एम घ्यायचं, ठीक आहे, एम प्लस आय घेतले बघा, आय प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग पोर्शन म्हणजे एम आय टॉल म्हणजे पहिल्यांदा कर्ता घेतला, सॉरी एम घेतला प्लस आय घेतला आणि ऑब्जेक्ट पोर्शन घेतलेलं, किंवा एम आय लेझी, अगोदर एम आलं त्यानंतर आय आलं आणि ऑब्जेक्ट लेझी. ओके, you got it. I hope all of you guys understand the concept of using am for question making or interrogative sentences. म्हणजे इंग्लिश मध्ये प्रश्न बनवताना am हा वर्ड कसा वापरला जातो हे आज आपण पाहिलेलं आहे. I hope all of you guys understand the concept very well, and even if there is any type of difficulty about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, we stop here. Have a nice day. Keep smiling forever.